नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, जर ट्रेंड असाच चालू राहणार असेल तर कोणत्या लेवल पर्यंत आपल्याला टार्गेट मिळतील, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं, अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि इंडेक्समध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता शुक्रवारी ओपनिंग जे झालं आपल्याला ते वरची जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्या लेवलच्या जवळपास झालं. वरची इम्पॉर्टंट लेवल जी होती आपली ही 44,400 च्या जवळची होती. तिथे ओपन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं आणि गॅपअप ओपन होतं त्यावेळेला आपल्याला एक सेलिंग बघायला मिळतं. गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर सेलिंग होत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की जिथे आदल्या दिवशीचं क्लोजिंग आहे त्या एरियाच्या आसपास सपोर्ट घेतला जातो. कधी कधी काय होतं, आज तुम्ही इथे बघू शकता शुक्रवारी इथून सपोर्ट घेऊन वर गेलं, कधी कधी इथे मधोमध येतं आणि इथून वर जाऊ शकतं किंवा अगदी ह्या लेवलला येऊन सुद्धा वर जाऊ शकतं. ह्या तीनही शक्यता आपल्याला असतात आणि आजपर्यंत आपण एवढ्या एपिसोडमध्ये रोजच्या रोज हे विश्लेषण बघत असतो, त्यामध्ये तुम्हाला अनेक वेळेला हे बघायला मिळालं असेल. तर पहिल्यांदा गॅपअप ओपनिंग नंतर सेलिंग आलं, कॉन्सॉलिडेशन झालं, एक बाईंगचा प्रयत्न झाला, वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली, त्यामुळे आपल्याला इथे पहिलं टार्गेट अचीव झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आलं. जनरली काय असतं, मार्केट जेव्हा वर जात असतं तेव्हा ते ह्याच पद्धतीनं जातं. तुम्ही इथे बघू शकता गॅपअप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, असं करत करतच आपल्याला मार्केटमध्ये तेजी होताना बघायला मिळते. आता इथे सुद्धा मोठं सेलिंग झालं, पुन्हा ह्याच लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेला आणि इथून पुन्हा एकदा आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. मात्र हा जो बाउन्स आहे हा आपल्याला ह्या लेवल पर्यंत बघायला मिळाला नाही. इथून काय झालं, आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग बघायला मिळालं. आता इथे काय होऊ शकतं, दोन शक्यता असतात. तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला एम पॅटर्न बनायला लागलेला आहे. जर तो बनला आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. मात्र इथपर्यंत थोडंसं खाली आलं, ह्या लेवलच्या खाली न जाता त्याच्या अलीकडनं जर पुन्हा वर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर मूव्हमेंट कशी होतीये हे सगळ्या गोष्टी बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे. तर हे झालं शुक्रवारी मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करूया, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो वीकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन करतोय. आता या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करण्याचा फायदा असा असतो की आपल्याला मार्केटमध्ये सध्या लॉंग टर्म कोणता ट्रेंड चालू आहे ही गोष्ट लक्षात येते. आता आपण इथे जर बघितलं तर आपल्याला सध्या काय दिसतंय की पूर्वी एक तेजी झाली, त्यानंतर सेलिंग आलं, परत एक तेजी झाली आणि आता सेलिंग येते. ओके, आता इथे एम पॅटर्न तयार होतोय आणि हा एम पॅटर्न आपल्याला कधी ब्रेक होईल, जेव्हा 43,600 च्या खाली आपल्याला क्लोजिंग मिळेल आणि त्यानंतर नेक्स्ट डे ला त्याचा लो तुटेल. त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं, ह्या एम पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट आलं आणि ह्याचं मग काय होऊ शकतं, हा एम पॅटर्न ऍक्टिव्हेट होऊ शकतो. तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी सगळं डिलीट करून पुन्हा दाखवतोय. 43,600 आपल्याला एम पॅटर्न साठी आणि त्याच्या थोडंसं खाली 43,500, 43,400 ह्या लेवलला पूर्वीचा सपोर्ट आहे. तर त्याच्यामुळे हा जो झोन आहे
तर इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो झोन आहे, हा झोन आपल्याला काय आहे, सपोर्ट झोन आहे. म्हणजे साधारण कुठपासून, तर आपल्याला इथे जर बघितलं तर इथे समजेल की 43,600 ते 43,800, 43,900 हा झोन आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करतोय. जर इथून खाली यायचं असेल तर मार्केटला ह्या सर्व सपोर्टला ब्रेक करावं लागेल आणि 43,600 च्या खाली गेल्यानंतर आपल्याला ती पहिली जी आपण इंडिकेशन म्हणू शकतो ते मिळू शकेल. सध्या काय झालंय बघा, सध्या आपल्याला असं दिसतंय की मार्केटमध्ये सेलिंग झालं. एक आठवडा सेलिंग झालं, खूप मोठं सेलिंग झालं बघा. इथपासून इथपर्यंत आपण खाली आलो. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर काय झालं, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पॉज कॅन्डल झाली. म्हणजे दोन्ही बाजूला मुवमेंट झाली, मधोमध आपण क्लोज केलं. ह्यावेळेला काय झालं, कंटिन्युएशन झालं, पण शेवटी बाईंग आलं. त्यामुळे इथे आता काय झालं, दिसायला जरी ही रेड कॅन्डल दिसत असली तरी ही एक प्रकारे पॉझिटिव्ह कॅन्डल आहे असं आपण म्हणावं लागेल. कारण ह्याला आपण हॅमर असं म्हणतो किंवा हँगिंग मॅन पॅटर्न आहे. हा ऍक्टिव्हेट कधी होणार, हा लो ब्रेक झाल्यानंतरच ऍक्टिव्हेट होणार. आणि ज्या वेळेला तो लो ब्रेक होईल त्याच्या थोडंसं खाली आपल्याला एम पॅटर्न सुद्धा आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या वेळेला आपण वीकली अनालिसिस करतोय त्यावेळेला लक्षात ठेवायला लागतील. एम पॅटर्न नुसार जर बघितलं तर हा हाय वर आहे, हा हाय आपल्याला थोडासा खाली आहे. तर त्याच्यामुळे एम पॅटर्न इथे परफेक्ट बनतोय असं वाटतंय. मात्र हा बनल्याशिवाय आधीच आपण त्याच्यामध्ये खूप मोठं लॉंग टर्म साठीच आपण काय करू शकत नाही, ट्रेड घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स आहेत त्या फॉलो होणं आवश्यक आहे. तर हे झालं आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टी मध्ये काय दिसतंय आणि चार्ट पॅटर्न्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत. सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो, रेजिस्टन्स कुठे घेतला जाऊ शकतो, हे आपण बघितलं. आता आपण काय करणार आहोत, आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. आता डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बघा, पहिल्यांदा सेलिंग खूप फास्ट झालं. म्हणजे पहिले 3 दिवस आपल्याला सेलिंग फास्ट झालं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला गेला. इथून खाली कॅन्डल कुठेही बॉडी बनलेली नाही. त्यानंतर म्हणजे 4 दिवस आपले असे गेले. त्यानंतर 4 दिवस असं गेलं की हीच लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते. त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही लेवल जी आहे, ह्या लेवलला आपल्याला सपोर्ट घेतला गेला. मग ती लेवलही तोडली, आता त्या लेवलचा आपण रेजिस्टन्स घेतोय. आता इथे झालंय असं की हा जो एरिया तयार झालाय हा आपल्यासाठी रेजिस्टन्स एरिया आहे. तर आता इथे काय होतं, या रेजिस्टन्स एरियामध्ये आपल्याला दोन शक्यता असतात. एक शक्यता असते आपण ह्या रेजिस्टन्स एरियामध्ये जाऊ आणि पुन्हा खाली जाऊ आणि हा लो ब्रेक करू आणि मग आपल्याला मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळेल. किंवा दुसरी शक्यता अशी असते की हा जो आपल्याला इथे रेजिस्टन्स झोन तयार झालाय, आपण इथून वर जायचा प्रयत्न करू, रेजिस्टन्स घेऊन थोडं खाली येऊ आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये होईल असं की इथून खाली आलं, इथून वर गेलं, डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग आपल्याला लक्षात येईल की मार्केटमध्ये नक्की कोणत्या दिशेनं आता मुवमेंट होणार आहे. सेलिंग आता भरपूर झालेलं आहे. त्यामुळे सध्या आपल्याला जोपर्यंत पॅटर्न बनत नाही तोपर्यंत एक कोणत्या लेवलला जाणार किंवा कोणत्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होणार हे सांगणं थोडंसं अवघड आहे. आणि त्याचमुळे तुम्हाला ते कन्फ्युजनच ह्या सगळ्या कॅन्डलमधनं दिसतंय. जशा ह्या कॅन्डल बनल्या तसे ह्या कॅन्डल इथे बनत नाहीत. ह्या 2 दिवस बघितलं तर कन्फ्यूज दिसतंय. बायर पण थोडासा प्रयत्न करतायत, सेलर पण थोडासा प्रयत्न करतायत. पूर्ण ताकदीनं बायर आणि सेलर आत्ता प्रयत्न करत नाहीयेत, हे आपल्याला इथनं दिसतंय. आणि हे कधी कन्फर्म होईल, जोपर्यंत ह्या लेवलच्या आसपास म्हणजे 44,600 आणि इथे खाली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 44,400 ह्या एरियामध्ये आपल्याला काय आहे, रेजिस्टन्स झोन आहे. आणि हा जो रेजिस्टन्स झोन आहे हा जोपर्यंत ब्रेक होत नाही, 44,600 च्या वर आपण प्रॉपर टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला जर समजा फिब रिट्रेसमेंट लेवल नुसार बघायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्हाला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की आपण अजूनही इथे 23.6%च्या रेजिस्टन्स लेवलला फेस करतोय. ही लेवल जर ब्रेक झाली आणि ह्याच्या वर टिकलं तर त्याच्या पुढची लेवल जी आहे ही 38.2% ची लेवल आहे, ती इथे आहे. ही कोणती लेवल आहे, 44,794. 44,800 ची लेवल आहे 38.2. 23.6 कोणती आहे, 44,400
36, आपण असं म्हणूया 44,450, 44,800 अशा ह्या दोन लेवल आहेत. त्यामुळे 44,450 च्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपल्याला 44,800 चं टार्गेट ठेवता येणार नाही. इथून वर आलो की 44,800 चं टार्गेट ठेवायला लागेल आणि तेजी कधी कंटिन्यू होईल असं आपण म्हणू शकतो, जेव्हा ही 50% ची लेवल आहे. 50% ची लेवल कुठे आहे? 45,083 किंवा 45,084 च्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायला लागेल की 45,100 च्या वर जोपर्यंत आपण टिकत नाही तोपर्यंत काय आहे, हे जे सेलिंग झालंय त्याच्यामध्ये आलेला हा एक बाउन्स आहे. हे काही बाईंग आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि पुन्हा रिव्हर्सल कधी होऊ शकतं? 45,100 च्या वर टिकल्यानंतरच. तर ह्या लेवल आपल्याला आता फिब रिट्रेसमेंट लेवलनुसार इम्पॉर्टंट दिसत आहेत. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. निफ्टीच्या चार्टमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की शुक्रवारी आपल्याला मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट बघायला मिळाली. तर इथे सुद्धा तुम्हाला तेच लक्षात येईल, आपल्याला गॅप अप ओपन झालं, थोडंसं निफ्टी आपल्याला स्ट्रॉंग दिसतंय. गॅप अप ओपन झालं पहिल्या टार्गेट जवळ, त्यानंतर सेलिंग आलं, वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या थोडंसं वरच सपोर्ट घेतला गेला. थोडा वेळ इथे साइडवेज झाल्यानंतर एक बाउन्स आला, पुन्हा खाली आलं आणि करत 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 आपण सेकंड टार्गेट इथे अचीव केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक छोटासा इथे बघू शकतो की प्रॉफिट बुकिंगचा फेज बघायला मिळाला. तर हे झालं निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेमचं अनालिसिस, ज्याच्या सहाय्यानं निफ्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर आपल्याला इथे सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात येते बघा, की सेलिंग झालं एक आठवडा पूर्ण, त्यानंतर एक आठवडा आपल्याला इथे पॉज घेतला गेला, इथे कंटिन्यू झालं होतं, मात्र शेवटी आपल्याला इथे बाईंग बघायला मिळालं आणि इथे ग्रीन हॅमर तयार झालेला आहे. ही पॉझिटिव्ह कंडिशन आहे. निफ्टीमध्ये आपल्याला ग्रीन हॅमर दिसतोय, त्यामुळे ह्याचा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन वर जात असताना मार्केट बघायला मिळू शकते. ह्याच्यावर एखादी डेली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला एक ब्रेकआउट मिळू शकतो. आणि सध्या आपल्याला जे इथे वर गेलं होतं, एक खाली आलं प्रॉफिट बुकिंगसाठी आणि वर जाताना जर दिसलं तर इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो आणि हा हाय ब्रेक झाल्यानंतर त्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळू शकतं. अर्थात या सर्व गोष्टी व्हायला खूप अवकाश आहे. आपल्याला आता इथे सध्या काय दिसतंय हे मी सांगायचा प्रयत्न केला. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊ आणि निफ्टीचं थोडंसं विस्तृत अनालिसिस करायला सुरुवात करूया. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला दिसतंय की हळूहळू आपण वर जातोय, मात्र याबरोबर कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहेत हे समजण्यासाठी मी इथे फिब रिट्रेसमेंट च्या लेवल इथे लावतोय. फिब रिट्रेसमेंटच्या लेवल लावल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टीनं ऑलरेडी 23.6% ची ही लेवल जी आहे 19,550 ची ही पार केलेली आहे आणि आता 38.2% चा रेजिस्टन्स घेतोय. म्हणजे आपल्याला शुक्रवारचा हाय बघितला तर इथे का झाला हे तुम्हाला आरामात लक्षात येईल, कारण इथे 38.2% ची लेवल आहे. ती लेवल कोणती आहे तर 19,675 ची आहे. 19,675 च्या आसपास आपल्याला ही लेवल आहे. इथनं जर ब्रेकआउट मिळाला तर मग आपल्याला 50% ची लेवल राहणार. 50% ची लेवल कोणती आहे? 19,778. आपण 775 आहे असं समजूया. 19,775 चं आपल्याला मग टार्गेट राहू शकतं आणि तोपर्यंत आपल्यासाठी काय आहे, मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग झालं आणि त्याच्यानंतर एक नॉर्मल येणारा बाउन्स येतोय असाच त्याचा अर्थ असणार. इथून 50% च्या लेवल पर्यंत हा एक बाउन्स असणार आहे. ह्याला आपण रिव्हर्सल आहे असं म्हणू शकत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, ह्या 50% पर्यंत जायच्या आसपास किंवा तिथपर्यंत पोहोचून पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे जोपर्यंत 50% च्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला हा एक बाउन्स आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार मोठं बाईंगचं टार्गेट ठेवता येणार नाही. इंट्राडे साठी आपण अर्थातच छोटी छोटी टार्गेट घेऊन नक्कीच ट्रेड करू शकतो, मात्र एक लॉंग टर्म साठी आपल्याला जर ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये विचार करायचा असेल, तेजी करायचा, तर 19,775 च्या वर व्यवस्थित टिकल्यानंतरच आपण तो
करू शकतो. तोपर्यंत कधीही खाली जाण्याची शक्यता आहे, ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपण अनालिसिस केलं, ज्याच्यामध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत, त्या लेवल कशा काढायच्या हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढचा इंडेक्स घेऊया, जो आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, फिन निफ्टी. फिन निफ्टी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया की आपल्याला कशा प्रकारे शुक्रवारी मुवमेंट बघायला मिळाली. फिन निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर अतिशय पॉझिटिव्ह अशी मुवमेंट बघायला मिळाली. फिन निफ्टी मध्ये वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या आसपास ओपनिंग झालं, खाली आलं. आपण फिन निफ्टी मध्ये सेंटर लाईन सुद्धा काढलेली होती. तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सेंटर लाईन काढलेली होती आणि सेंटर लाईनच्या आसपासच आपल्याला काय झालं, बरोबर इथेच सपोर्ट घेतला गेला. खाली आलं, सपोर्ट घेतला, बराच वेळ ह्या वरच्या लेवलला रेझिस्टन्स घेतला, 1 तास सव्वा तास रेझिस्टन्स घेतल्यानंतर ब्रेकआउट आलं. पहिलं टार्गेट अचीव झालं. पहिल्या टार्गेटच्या इथे आपल्याला इथे बघितलं तर ट्विझर टॉप पॅटर्न बनल्यासारखा एक पॅटर्न बनला. सेलिंग आलं, पुन्हा या लेवलच्या आसपास येऊन सपोर्ट घेतला गेला. पुन्हा जाता जाता आपल्याला सेकंड टार्गेट अचीव झालं आणि पुन्हा आपण तिथनं खाली आलो. हळूहळू मार्केटमध्ये जेव्हा तेजी होणार असते तेव्हा ह्याच पद्धतीनं आपल्याला तेजी बघायला मिळते. तर इथे आपण बघितलं की शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण इथे बघूया की वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कोणत्या इम्पॉर्टंट लेवल बघायला मिळतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मागच्या आठवड्यात सुद्धा फिन निफ्टीमध्ये आपल्याला ग्रीन कलरचीच कॅन्डल बनलेली होती. या आठवड्यात सुद्धा ग्रीन कलरचीच कॅन्डल बनते. याचा अर्थ काय, एक आठवडा जोरदार सेलिंग झाल्यानंतर फिन निफ्टीमध्ये आता थोडंसं कॉन्सॉलिडेशन होतंय, खाली जाण्याचा प्रयत्न होतोय. पण ह्या लेवलच्या खाली म्हणजे जे सेलिंग झालेलं होतं त्याच्या लोच्या खाली आता आपल्याला क्लोजिंग मिळत नाहीये. आता ओळखायचं कसं याच्यामध्ये, समजा असंच होत राहिलं तर आपल्याला एक रेंज तयार होईल आणि मग ह्या रेंजचं ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आला तर खालच्या दिशेनं आपल्याला मग एक मुवमेंट होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. ह्या रेंजचा जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार, साइडवेज मार्केट याच्यामध्ये बघायला मिळणार. अर्थात त्याच्यामध्ये इंट्राडे मध्ये आपण छोटे छोटे बाईंग आणि सेलिंगचे ट्रेड नक्कीच करू शकतो. तर हे झालं फिन निफ्टी मध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चित्र दिसतंय. ओव्हरऑल पिक्चर बघितलं तर तुम्हाला कळेल, तेजी झाली होती, इथपर्यंत सेलिंग झालं, परत तेजी झाली आणि आता इथपर्यंत सेलिंग झालंय. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे. परफेक्ट एम पॅटर्नची रेसिपी आपल्याला तयार होतीये. मात्र त्याच्यासाठी हा लो ब्रेक होणं, 19,400च्या खाली टिकणं आवश्यक आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यासाठी आधीच ट्रेड करायचं नाहीये. कधी कधी काय होतं, इथनंच लो बनवून जर वर जायला लागलं तर आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार होऊ शकतो. तर त्याच्यामुळे सध्या आपण दोन्ही बाजूनं मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते. क्लिअर पिक्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातनं कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये. तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघू. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येते, ह्याच्यामध्ये इथे सुद्धा बघा, ह्या लेवलला आपल्याला खूप काळ सपोर्ट घेतला गेला, एकदा ब्रेक झालं पुन्हा वर आलं. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या असतात. आता आपण इम्पॉर्टंट लेवल काढायच्या झाल्या तर आपल्याला काय करावं लागेल, फिब रिट्रेसमेंट लेवल घ्यावी लागेल. इथून आपण इथपर्यंत काढतोय. आता या फिब रिट्रेसमेंट लेवल मध्ये आपल्याला काय लक्षात येतंय की 23.6% ची लेवल जी होती, ही लेवल आपण आता ब्रेक केलेली आहे. आता आपल्याला ही लेवल कोणती होती, 19,775 ची होती. त्याच्यानंतर वरचं लेवल आपल्याला कोणती आहे, 19,931 चे, म्हणजे 19,925 चं आपल्याला आता टार्गेट असणार आहे. जर हा हाय ब्रेक झाला तर 19,925 चं टार्गेट असणार आहे, कारण ही 38.2% ची लेवल आहे. आणि इथूनही जर वर गेलो तर आपण 50% ची जी लेवल आहे 20,050 ते आपल्यासाठी टार्गेट असेल. आणि आता बाकीच्या दोन इंडेक्स सारखं तुमच्या लक्षात आलंच असेल की जोपर्यंत 50% वर टिकत नाही तोपर्यंत हा एक बाउन्स असणार आहे, जो कधीही फेड आउट किंवा परत सेलिंग मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या शेवटच्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा
वीकली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करूया। इथे तुम्हाला आठवत असेल आपण अनेक वेळेला, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण दाखवत नाही, कारण तुम्हाला सगळ्या लेवल दिलेल्या होत्या आणि 3 इंडेक्सचं आपण अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे। तर तुम्हाला आठवत असेल आपण पूर्वीपासून ह्याच्यामध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करतोय आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की साधारण मार्च एंड पासून जी तेजी चालू झाली आहे, ज्याच्यात मध्ये मध्ये एखादी रेड कॅन्डल बनते बघा, वीकली टाइम फ्रेम मध्ये एखादी रेड कॅन्डल बनते, पण एकाही रेड कॅन्डल नंतर फॉलोअप येत नाहीये, कंटिन्युअस तेजी होतीये बघा। इथे काय झालं, पहिल्यांदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक असतं, तसं इथे आलं। पण एक गोष्ट तुम्ही जर बघितली तर ह्या दोन रेड कॅन्डल बनल्या, पण अगदी आपण बघू शकतो की एका रेंज मध्येच आपल्याला मार्केट टिकलेलं बघायला मिळतंय। आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत, जेव्हा अशी रेंज तयार होते तेव्हा आपल्याला ह्या रेंज मधनं कधी ब्रेकआउट मिळेल, वरच्या दिशेनं मिळाला शक्यतो काय असतं, जेव्हा अशी तेजी होत असते आणि वरच्या बाजूला आपल्याला अशी रेंज बनते तेव्हा वरच्या बाजूनं ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते, कारण सेलिंग नेहमी फास्ट येतं। ज्या अर्थी अजूनपर्यंत सेलिंग आलेलं नाही, त्यामुळे सेलिंगची शक्यता कमी दिसतेय। अर्थात मार्केटमध्ये सांगता येत नाही, कधी कधी नियमाला अपवाद ठरतो आणि आपल्याला सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं, पण आपला अनुभव सांगतो की 60-70%, 80% शक्यता आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची असते। तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय। आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊ। डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला तेच चित्र दिसणार। सध्या आपल्याला एक मोठं सेलिंग झाल्यानंतर, हे मोठं सेलिंग झाल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या लेवलच्या वरही आपण क्लोजिंग दिलेलं नाही, खालीही क्लोजिंग दिलेलं नाही, त्यामुळे ह्या एका मोठ्या कॅन्डलचं जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही, म्हणजे त्याच्या वर क्लोज येत नाही आणि त्याचा हाय ब्रेक होत नाही, किंवा ह्याच्या खाली क्लोज होत नाही आणि त्याचा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या दोन लेवलच काय होत राहणार, ह्या दोन लेवलमध्येच ट्रेड होताना बघायला मिळणार। मोठे ट्रेडर असतात त्यांनी काय केलेलं असणार आहे, ह्या लेवलच्या आसपास कॉल शॉर्ट केलेला असणार, ह्या लेवलच्या आसपास पुट शॉर्ट केलेला असणार आणि त्यांना ह्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट होताना दिसत असणार, कारण या रेंज मध्येच आपण राहिलेलो आहोत। दोन्ही बाजूने त्यांना प्रॉफिट होत असताना आपल्याला बघायला मिळू शकतं। आपण कधी ऑप्शन बाईंगचा जर ट्रेड करायचा असेल तर ह्या लेवलच्या वर किंवा ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत क्लोजिंग येत नाही आणि आपल्याला ब्रेकआउट दिसत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकत नाही। अर्थात ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इंट्राडे मध्ये आपण काय करू शकतो, बाईंग आणि सेलिंगचे प्राइस ऍक्शन बघून ट्रेड नक्कीच घेऊ शकतो। हे झालं निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण। हे विश्लेषण तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट सेक्शन मध्ये करू शकता। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो। त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा। त्याचसोबत जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील। आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय। धन्यवाद।